नमस्कार 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 मित्रांनो, मी अथर्व स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलेलो आहे खोपोली येथील गगनगिरी मठाच्या इथे, पण मठाच्या जवळच वीरेश्वर मंदिर म्हणून सध्या आम्ही आलेलो आहेत वीरेश्वरमध्ये. गगनगिरी मठाच्या इथेच आहे आपण मंदिर. तर मित्रांनो, आता वीरेश्वर मंदिराचे इथं आम्ही दर्शन घेतलेले आणि ऊन पण चांगलंच पडले आज. आणि आता जाणार होतो आम्ही गगनगिरी मठाकडे. त्याआधी तुम्हाला दाखवतो वीरेश्वर आपल्या मंदिराच्या इथं असलेला तळा. हा बघा. पोहायचंय का? तू पाहतो का? इच्छा तर आहे, कपडे नाही एवढीच कपडे. ऊन पण चांगलंच पडलाय मित्रांनो, गरम पण जास्त ते मूवी म्हणतं का ते आता इथनं उडी मारून पाहावा, पण नाही करू शकत. पण आता आम्ही निघालोय मठात जायला. बघा, ही जी समोर तुम्हाला लाल बिल्डिंग दिसत असेल ना, ही तिथेच मठ. आपण आता निघालोय मठात. तिकडे तुम्हाला समोर जो रोड दिसतोय ना, हा बघा, इथून 2 मिनिटं चालत जर गेलं तर पवायचं स्थान आहे टाटा पॉवर. तिथून पाणी सोडतं, तिथं उगम स्थान आहे खोपोलीच्या पोरांचं पवायचं उगमस्थान. हा नाही पवार इकडे उगमस्थान आहे मित्रांनो, पावायचं उगमस्थान. हे आमच्या महान व्यक्ती. हे बघा, इथून आतमध्ये आहे तिकडे टॉवर दिसते ना, टॉवर समोर, तिथे त्या समोरच आहे उगमस्थान आहे. उगमस्थान आहे मित्रांनो तिथे. मित्रांनो, तुम्हाला जर इथं पाहायचं तर तुम्ही पण पाहू शकता. आता उडी मारणार आहे. फालतूची बात आहे मित्रांनो, फालतू की बात आहे. इथं सावली पण मस्त आहे, असं वाटतं इथं आता हातरून टाकून जातो. झोपायला चालू व्लॉग नाही करायला आलो आम्ही, झोपायचे आता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मठाचे. दे तू दे. चलो, कूपन ठेवलेला आहे आम्ही, त्याचा कूपन आहे हा. चला, इथे एंट्री करायची असते ना रे. कर नको करू तुझी मग घेते ना. आला तर येऊ दे आता. तर मित्रांनो, आता आम्ही गगनगिरी मठात एंट्री केलेली आहे. हो, मी तर पाहत होते. स्वच्छतेचं खास ध्यान घेतलं जाते इथे. बघा, मग धुते ना मी पण. थांब जरा. आता भाई आमचा पाय धुते बघा. तोंड पण धु जरा. काय करायचं. इकडे रात्री लाईट लागतात आणि शॉवर चालू होतो इथं, फवारा. मित्रांनो, शावर चालू होता. शावर आंघोळ करायची ना होम तिथं आपल्याला. आंघोळ करायची तिथे. चला, आता तुम्हाला मठ जाम झाली मस्ती. हे बघा. तर मित्रांनो, आता मठात आलेलं आहे आणि इथं कशी शांतता ठेवावी लागते म्हणून जास्त काय मोठ्या आवाजात बोलणार नाही. आता तुम्हाला दाखवतो मठातून. ते होते गगनगिरी महाराज. आणि मित्रांनो, इथून थोडं पुढं आलं तर इथं जो तुम्ही एरिया बघताय ना, इथे येणाऱ्या बायकांसाठी जेवण असतं इथे. आवाज नाही येणार भाई एवढा. हा, तू बोल इथनं. इथं आयुर्वेदिक डॉक्टर येतात. 2 वार आहेत आठवड्यातले कुठले तरी, ते मला पण नाही माहिती. ते लिहिलंय तिथं, वाचा तुम्ही आल्यावर. आम्ही एवढ्याच जवळ राहतो मठाच्या, पण कधी येतच नाही इथं.
असंच असतं मित्रांनो, जे जवळ असतं तिथं कोण नाही जात, लांब असतं तिथं जातात सगळेजण. आणि तुम्हाला दाखवतो मी इथं म्हणजे राहण्यासाठी रूम बी पण भेटतात ना आलेल्या बाग, त्यात ते बघा तिथे भेटतात. जवळ गेल्यावर दाखवीनच तुम्हाला. आणि इथे एकदम शांतता असते, एकदम मस्त वातावरण असतं इथे. आता आम्ही चाललो आहे गुफेकडं वरती, जिथं काय तपस्या काय आपलं काय ध्यान लावायला बसलेलं आहे तिथं. त्या जागेवर त्या स्थळावर तुम्हाला आता आम्ही नेणार दाखवायला तुम्हाला. तर चला. तर मित्रांनो ऊन एवढं पडलंय ना, आता गुफेकडे जायला आम्ही चाललोय. पायात नाही ना माझी चप्पल नाही, नवमचे चप्पल बसताच चटके नसते. या इथे आपलं काय ते पशुपालन केलेलं आहे सगळे, गाय म्हशी ते सर्व आहे तिथं. मग काय बोलतात सगळ्याला पशुपालनच बोलतात येड्या. गोटा तरी बोलायचं. गोटा आहे बरं, गोटा आहे मित्रांनो. आजच्या ब्लॉग मध्ये जरा जास्तच मस्ती झाली. म्हणजे डायरेक्ट पक्षी हा हे आमच्या मित्राचं डोकं आहे मित्रांनो. पशुपालन म्हणजे पक्षीपालन. आणि आम्ही कुक्कुटपालन पण बोलतो. काय कुक्कुटपालन ह्याला बोलतात, कोंबडीच्या ह्याला. आपण कुक्कुटपालनचा व्यवसाय करायचा आलो झेपणार नाही तर आपल्याला. आपला अभ्यासात काय नाही झालं तर तेच करावं लागणार. तेच करायचं. पैकी बैल घेऊ, कोंबड्याचं पोल्ट्री टाकू, पोल्ट्री फार्म टाकू, बैल दोन बसू विकत. 2 बैल घेऊ शर्यतीची बैल ट्रेन करू, एका साईडला कुक्कुटपालन करू. त्यापेक्षा म्हशी घेऊ ना. मग म्हशी घेऊ, दुधाचा फायदा घेईल. नाही रे 2 बैल पण घेऊ रे. नुसतं घेऊ, एवढा पैसा आणायचा कुठं नाही. काय घ्यायला काय सगळं घेशील. काम करू आपण, भटकांती करू आणि तिथनं विकू आपण चंदनाचा लागतो. हा हे पुष्पा मूवी चालले ना. हा पुष्पा. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय वर, आणि पायाला चांगलीच खडे टोचतात म्हणून ओम फुटणं चालते. तो बघा ओम इकडे बा. शॉर्टकट काय अरे बाई, इथे एवढी पोती हातरलीत ह्याच्यावरनं भाजत पण नाही तरी त्याला चालू तिथे. हा बेबी ए गप. ह्या व्लॉग मध्ये काय पण म्हणते बेबी ना बेबी. त्या ती शॉर्ट व्हिडिओ बनवलेली बघा मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर तुम्ही बघितली असेल. तेव्हापासून त्याचा चाललाय. ज्यांनी नाही बघितली ती शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा. आहे मस्त आहे, चांगली आहे, आवडेल तुम्हाला. हसतात पण तुम्ही जाम. खाली पोते हातरलीत, स्वतः चाललंय वरून. कुठे दिसते रे? हा बघा मित्रांनो खेकडा. भाई गेट बंद झाला तरी आपण खाली घ्यायचं आपल्याला, आणि जरी नाही घेतला ना आपण इकडंच थांबू. आता रो भाई आता खाली उडी मारतोय. का रे जिरली का रे? काय खाडा रुतला होते. एवढा ऊन आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. एक माणूस दिसत नाही इथं वर. आपण दोघंच तिथं आलो वर. फक्त हॉटेलला कष्ट घेऊन आला. तर मित्रांनो थोडा वेळ चालल्यानंतर आता फायनली आम्ही आलेलो आहे. 10 ते 15 मिनिटं चालायचे भावांना फक्त तुम्हाला. आता आलोय म्हणजे पायऱ्या लागले तिथं ना, म्हणजे जवळच आहे आता इथं. थांबा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हातात नाही ना आता. जास्त नाही मित्रांनो, 10-15 मिनिटच चालावं लागतं वर येण्यासाठी. ते पण आरामात आला तरच. पण दम लागला एवढं नक्की. आहो श्वास फुलतंय. अरे तू फ्रेममध्ये तर ये, फ्रेममध्ये पण आहे तू. चल फ्रेम मोठी कर तुझी. मोठी आहे, ह्याच्यापेक्षा मोठी नाही होऊ शकत आता. अजून एक लाव बाजूला. त्यासाठी लांब करावं लागेल, पण आपल्याकडे माईक नाही. माहिती नाही ते.
ते कट होईल ना, टेन्शन नाही घ्यायचा. नाही जरा स्टॉपच. इथे माकडांना खाऊ घालण्यास मनाई नाही. आहे नाही रे, सक्त मनाई नाही लिहिलंय. आहे लिहिलं, ह्याचा काय ऐकू नका मित्रांनो. शांतता ठेवायची तर शांततेचे बोर्ड लावले. त्यांनी पण खायला वाटलं पाहिजे रे. आपण खाऊ शकतो तर ते का खाऊ शकतो? बरोबर आहे. कृपया पादत्राणे बाहेर येतेच काढा. आम्ही पादत्राणेच नाही, आम्ही घातल्याच नाही ते. पाणी आहे पण हे घेऊ इथलं पाणी भरून. बोल आता काहीतरी. दर्शन झालं बोल. नाही त्याच्या मागचा वाचलाच काय. सज्जनांची संगत धरली तर मनुष्य अत्यंत चांगला वागतो. आणि हे बघा आमची संगत मित्रांनो, चांगली संगत. आज खरा काय हाच खरा काय ते माहित नाही. झालं काय बोलून वाक्य अडकलं. वाक्य अडकलं. जाऊ द्या, बांधील की काय. मग बांधील की भाऊकी. काय म्हणा, आजच्या व्लॉगमध्ये मित्रांनो आम्ही जरा जास्तच बक केला असं मला वाटते. लय बक केली आजच्या ब्लॉक मध्ये. ती पण असेच फालतूमध्ये काय नाही, नुसती मस्ती. खाली जाऊन बसून सावलीला तिथं. तेच आता बसू मित्रांनो, जरा बसतो इथं आणि नंतर दाखवतो तुम्हाला. कारण वर आलो पण पाय पार भिजलोय घामाने, एवढा ऊन पडलाय आज. टाटा पॉवरला आता वाटतं जाऊन पावलंच पाहिजे. आता काय बोलतायत? नाही पावायचं. माझा विचार होता इथं बसायचं, पण इथं ऊन आहे रे. इथं जाणार रे. तर तू बसून हा दगडावर. हा जा तिथून आता खाली. अरे चाल ना दगड. कृपया येते माकडांना खाऊ घालणे. ओम, माझ्याकडे काय असताना खरंच दिला असतं तुला खायला मी. ठीक आहे रे. कसं वाटतं ओम? ओम दे भाई, मी माकडाचाच पूर्वज आहे. तू माहिती नाही, माकडच आपले पूर्वज आहेत असं बोल. आम्ही बोलतो माकडच आपले पूर्वज आहे. नाही बोलतोय माकडाला घाल भाई, माकडच आहे मी. तू डुकर रेस ना. नाही मी पण सेम बांधील की मित्रांनो, बांधील की. आता आम्ही निघालो इथनं गुफेतनं खाली जायला. कारण आता खालची थोडीशी शूट घेतला आहे की परत आम्हाला अजून शॉर्ट व्हिडिओचा कॉन्टेंट पण शूट करायचे त्यामुळं. आणि ओम्या पण आता इंस्टावर रील्स टाकतंय. तुम्हाला मी त्याची आय डी मेन्शन करेलच, व्हिडिओमध्ये पण दाखवेल, नाही तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकेल मी त्याची. तर भेटू तुम्हाला डायरेक्ट आता खाली गेल्यावरच. आहे हेलिपॅड. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे शॉर्ट व्हिडिओचे कॉन्टेंट शूट करण्यासाठी. तर हाच होता मित्रांनो आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.